श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा जो महिना आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये रोज गीता पाठ करावे, त्याचबरोबर श्रीकृष्णाची यथासांग इतकी पूजा करावी आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करून ती स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण देखील करू शकता. या महिन्यामध्ये भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर गजेंद्र गीताचे पठण हे करावे. या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू, कृष्ण आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा ही करावी. असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू हे भ्रमण करत असतात. तर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. त्याचबरोबर तिचा वास हा प्रत्येक घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असतो असं म्हटलं जातं. तसेच या महिन्यामध्ये अनेक प्रकारची सणवार देखील आलेले आहेत. याच महिन्यामध्ये चंपाषष्ठी आलेली आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये दत्त जयंती देखील आलेली आहे. मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर ते सुद्धा याच महिन्यामध्ये केलं जातं. सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करून त्याचबरोबर व्रतवैकल्य करून त्या काही सेवा आणि उपाय केले जातात. तर त्या घरावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचे सदैव कृपा आशीर्वाद राहतात. त्या घरामध्ये माता लक्ष्मी सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करते. तसेच मार्गशीर्ष महिना इतका पवित्र महिना आहे की या महिन्यामध्ये जर आपण गंगा, गोदावरी यासारख्या पवित्र नदीमध्ये जाऊन जर स्नान केलं तर आपल्याला जास्त अधिक पटीने पुण्य प्राप्त होते. तसेच या काळामध्ये कुत्रे, गायी, मुंग्या यांना अन्न देणे हे खूप फलदायी मानलं जातं. या महिन्यामध्ये दान धर्म करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. तर पहा, वर्षातील 12 महिने कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतात. तर पहा, असा हा मार्गशीर्ष जो महिना आहे तर तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे अशा काही चुका आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. अशा काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला नियम आणि काही गोष्टी पाळून करायचा आहे. तर पहा, चुकूनही घरामध्ये आपल्याला ह्या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाही. तर ह्या 2 भाज्या चुकून जर आपल्याकडून कळत नकळत खाल्ल्या गेल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. ती आपल्या घरातून निघून जाईल, आपल्या घरातून काढता पाय घेईल, देवीचे आशीर्वाद आपल्याला लागणार नाही. त्यामुळे आपल्याला पहा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या 99% लोकांना माहीत नाहीत. त्यामुळे ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या खाणं टाळायचं आहे. तर कोणत्या भाज्या आहेत आणि कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला हे प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी असं लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज आपल्याला गीतेचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा रोज जप करायचा आहे. तेच आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करू शकता. असं केल्याने तुमच्या जे काही जीवनामध्ये कळत नकळत पापे केलेली आहेत ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. तेच आपल्याला या महिन्यामध्ये जर गरजू व्यक्तींना आपल्या यथाशक्तीनुसार जर काही गोष्टी देता आल्या तर त्या दान करायच्या आहेत. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही व्रतवैकल्य जे आहेत ती जर आपण केली तर मनुष्याला पुढच्या जन्मी निरोगी आयुष्य प्राप्त होते. तर पहा, माता लक्ष्मीला समर्पित असणारा हा मार्गशीर्ष महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप सारे उपाय करतो, खूप सारे व्रत वैकल्य करतो. परंतु आपण असंही म्हणतो की आम्ही एवढे सगळे सेवा केले, उपाय केले, पण याचं फळ आम्हाला प्राप्त झालं नाही. तर याचं कारण असं आहे की आपण काही चुका ज्या आहेत तर त्या करत असतो. तर पहा, हा मार्गशीर्ष महिना 2 तारखेपासून चालू झालेला आहे. म्हणून मग आपल्याला या दिवसापासून
आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणतंडा होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमचा शत्रू जरी आला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अपमान हा करायचा नाही. पहा, माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करतील हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे कुणीही आपल्या घरामध्ये जरी आलं तरी त्याचा अपमान होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ह्या 2 चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला करणं प्रामुख्याने टाळायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला कोणत्या भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रतवैकल्य करत असतो आणि घरामध्ये नेहमी काही ना काही आपण पठण करत असतो, स्तोत्र, मंत्र. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ती नष्ट होण्यासाठी घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारखे मंत्र जे आहेत त्याचं पठण करायचं आहे. तसेच तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी दर गुरुवारी कुंकुमार्जन हे करायचं आहे. तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही नॉनव्हेज खायचं नाही. मांस, मच्छी, अंडी, त्याचबरोबर सुकट, बोंबील वगैरे असे जे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला चुकूनही ह्या महिन्यामध्ये खायचे नाहीत. तसेच आपल्याला जर शक्य झालं तर तुम्हाला कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करायचा आहे. कांदा लसूण जो आहे तर तो राहू आणि केतूचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे. राहू आणि केतू यांना स्थान द्यायचं नाही. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला या 2 वस्तू देखील खाणं टाळायचं आहे. तुम्हाला जर पूर्ण महिनाभर ह्या वस्तू टाळणं शक्य नसेल, म्हणजे कांदा लसूण खाणं टाळणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी गुरुवारी तरी ह्या दोन्ही गोष्टी खाणं टाळावं. तर बघा, आपल्याला कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. तर त्यातली पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी. तर आपल्याला जो वांगा आहे तर ते वांगं तामसिक पदार्थामध्ये मोडलं जातं. त्यामुळे ते वांग्याचे पदार्थ जे आहेत किंवा वांगं जे आहे तर ते आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचं नाही. त्यानंतरची पुढची भाजी जी आहे ती म्हणजे मुळा. तर मुळा देखील आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाणं टाळायचं आहे. त्यानंतरची पुढची भाजी आहे ती म्हणजे कोबी. तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला कोबीचं सेवन देखील करायचं नाही. तर पहा, वांगी, मुळा आणि कोबी ह्या 3ही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही घरामध्ये आणायच्या देखील नाही आणि खायच्या देखील नाही. तसेच आपल्याला ह्या महिन्यामध्ये मसूरची डाळ जी आहे ती सुद्धा खायची नाही. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला नक्कीच पाळायच्या आहेत. तर पहा, हा जो महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये आपण खूप सारे व्रत वैकल्य उपाय सेवा करत असतो. परंतु हे व्रत वैकल्य उपाय करून आपण जर काही चुका केल्या, काही भाज्या आपल्याकडून चुकून खाण्यात आल्या तर आपल्याला या व्रत वैकल्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ह्या आपल्याला पाळायच्या आहेत. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.